नमस्कार स्टॉक मार्केट एन्थुझियास्ट. नमस्कार. JM फायनान्स ही अशी कंपनी आहे विच इज नो लेस दॅन मोतीलाल ओसवाल. ओके, ही खूप जुनी कंपनी आहे. गेले 30 वर्ष 40 वर्ष मी कंपनी बघतो आहे. या क्वार्टरमध्ये म्हणजे या 9 महिन्यामध्ये 2025-26च्या 9 महिन्यामध्ये प्रचंड इम्प्रूव्हमेंट झालेली आहे कंपनीच्या प्रॉफिटमध्ये. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली शेअर 170 जाऊन परत आता 130ला किंवा 131ला आला असेल. एक्झॅक्टली तुम्ही बघा. पण या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी हॅज झूम लाईक मॅड. ओके, आणि आता ट्रम्प टॅरिफमुळे हा शेअर मे बी 110 रुपयाला पण येऊ शकतो. तर यांचे बरेच बिझनेस व्हर्टिकल्स आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला मी सांगतो, कॉर्पोरेट ॲडवायझरी, IPO जेव्हा काढतात ना कंपनी, तेव्हा हे लोक त्यांना रेकमेंड करतात या प्राईसला तुम्ही काढा, आणि त्याच्यासाठी त्यांना कन्सल्टिंग फी मिळते आणि फॅट फी मिळते, कारण त्या रेटला हे IPOची प्राईस रेकमेंड करतात. ओके, त्याच्या टोटल मार्केट कॅप जी होईल त्याच्या 2% किंवा 3% किंवा 5% सुद्धा यांना ॲडवायझरी फी म्हणून मिळतं. त्याच्यामधून त्यांना 321 कोटी गेल्या वर्षी मिळाले आहेत. ओके, ओन्ली फ्रॉम ॲडवायझरी फी. त्याच्या आधी मिळाले 255 कोटी. नंतर वेल्थ बिझनेस आहे यांचा, म्हणजे प्रचंड मोठी खूप श्रीमंत माणसं असतात, कॉर्पोरेट मॅनेजिंग डायरेक्टर्स, चेअरमॅन किंवा व्हाईस प्रेसिडेंट्स वगैरे वगैरे. तर यांचे वेल्थ बिझनेससुद्धा ही कंपनी सांभाळते. म्हणजेच काय, त्यांचं शेअर मार्केट ही कंपनी सांभाळते आणि त्याच्यातनं त्यांना फी मिळते, फॅट फी मिळते. त्याची फी होती 341 कोटी वर्सेस गेल्या वर्षी होती 355 कोटी. ओके, मार्केट थोडं पडल्यामुळे ही फी कमी झाली त्यांची, पण ऑब्व्हियसली 300 कोटी प्रचंड मोठी काय म्हणायचं फिगर आहे. नंतर प्रायव्हेट मार्केट. ओके, त्याच्यामधनं या सेक्टरमध्ये BUमधनं बिझनेस युनिटमधून त्यांना 287 करोड प्रॉफिट झाला. गेल्या वर्षी आता 500 कोटी प्रॉफिट झाला होता. ओके, त्यानंतर होम लोन, ऑब्व्हियसली हे लोन कंपनी लोन पण देतात. 109 कोटी यांना त्याच्यातनं प्रॉफिट झाला इन द काय म्हणायचं या व्हर्टिकलमधनं. गेल्या वर्षी 77 कोटी होता. आणि ट्रेजरी म्हणजे काय, त्यांच्याकडे जे सरप्लस फंड्स राहतात ते शेअर मार्केटमध्ये ते लावतात आणि त्यातनं पण प्रॉफिट कमवतात. ओके, किंवा बॉन्ड्समध्ये लावतात किंवा काय पे बिल्स असतात, ट्रेड बिल्स असतात. ओके, ऑल दोज थिंग्स फायनान्शियल जर्गन लोकांना जे कळत असेल तर ते बिल डिस्काउंटिंग म्हणतात त्याला. तर त्याच्यामधून तुला त्यांना 61 कोटी प्रॉफिट झालं. त्यामुळे फायनान्शियल मार्केटमध्ये ही कंपनी खूपच चांगल्या रीतीने काम करते. आणि मध्ये 1-2 वर्ष त्यांना प्रॉब्लेम होता. मध्ये त्यांच्यावर बरेचसे राईट ऑफ पण झाले, 700-800 कोटी राईट ऑफ झाले 3-4 वर्षापूर्वी. त्यामुळे या मॅनेजमेंटवरची लोकांचा विश्वास उडाला. पण त्यानंतर ही कंपनी आता परत चांगली करते. 110 रुपयाला किंवा 120 रुपयाला आला JM फायनान्स. यू विल बी एबल टू सी द जर्नी फ्रॉम 120-110 ते 200 रुपये किंवा इवन मोर दॅन दॅट. ओके, जस्ट लाईक मोतीलाल ओसवाल इट कॅन बिकम दुप्पट इन मे बी नेक्स्ट 2 years और इवन अर्लियर दॅन दॅट. डिव्हिडंड पण देते कंपनी. ऑब्व्हियसली याची फेस व्हॅल्यू एक आहे. इतर डिटेल्स तुम्ही बघा, तुम्हाला मी सांगितलं आहे. स्क्रीनर साईटवर जा किंवा कुठल्याही गुगल साईटवर जा, तुम्हाला सगळं कळतं. त्यामुळे JM फायनान्सवर लक्ष ठेवा. सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर आणि श्रीमंत बन. ओके, नुसतंच तुम्ही व्हिडिओ बघून काय फायदा नाही आहे, शॉर्ट बघून काय फायदा नाही आहे. यू टू टेक ॲक्शन आणि टेक्स फ्रॉक जम्प्स. हे मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही 100 शेअर घ्या किंवा 50 शेअर घ्या,